आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। आरग बेडग रस्त्यावरील खड्ड्यांमुळे संताप, 8 दिवसात दुरुस्ती न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा। बेडग येथून आमचे वार्ताहर BR पाटील कळवतात की आरग ते बेडग दरम्यान सुरू असलेली रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून संपूर्ण मार्गावर गुडघे एवढे खड्डे पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। संबंधित कंत्राटदाराने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। या खराब रस्त्यांमुळे वारंवार अपघात होत असून अनेक वाहनांचे नुकसान होत आहे। तसेच दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। शेतकरी वर्गाला बैलांसह शेताकडे जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून बैलांचे तळवे जखमी होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। काही नागरिकांना मणक्याचे त्रासही वाढल्याचे सांगण्यात आले। पर्यायी म्हणून वापरला जाणारा मल्लेवाडी मार्ग अरुंद असल्याने तेथेही अपघाताचे प्रमाण वाढले आहे। मानवाधिकार ह्युमन राईट्स संघटनेचे पदाधिकारी, मिरज पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप बुरसे तसेच बेडग येथील तरुण कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देत 8 दिवसाच्या आत रस्त्याचे रोलिंग करून दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन व रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा दिला आहे। ठेकेदार व प्रशासनाने या रस्त्याच्या बाबतीत तातडीने लक्ष घालून अपघात टाळण्यासाठी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। आरग ते बेडग या दरम्यान जो रस्ता चालू आहे त्या रस्त्याची दैनावस्था झालेली आहे। या रस्त्यावरून रोज 4-6 अपघात होत आहेत। अनेकांचे जीव जात आहेत। गुडघेएवढे खड्डे आहेत। आजच माझे मित्र मगाशी माजी सभापती दिलीप बुरसे यांनी बाईट दिलेली आहे। हा रस्ता त्वरित 8 दिवसात जर रिपेरी नाही झाला तर मानव अधिकार ह्युमन राईटच्या माध्यमातून 8 दिवसानंतर लाक्षणिक रस्ता रोको करून हा रस्ता तूर्त चालू व्हावा, अन्यथा ह्या रस्त्यावरून रहदारी बंद करण्यात येईल असा मी इशारा देतोय। कारण प्रत्येक ठिकाणी गुडघे इतके खड्डे आहेत। हा रस्ता शेतातला रस्ता सुद्धा चांगला असतोय। आता शेजारी माझे जे घारगे मित्र आहेत त्यांचं बाग कवडी मोल किमतीने कोणी विचारणार, पूर्ण धुराळा जाऊन बसलेला आहे। पाठीमागे एक शेतकरी पानमळा आहे, पानमळ्यावरती देखील वीतभर थर बसलेला आहे पानावरती। लोकांचं नुकसान, शेतकऱ्यांचं नुकसान। हा संबंधित ठेकेदार कोण आहे त्याची त्वरित चौकशी व्हावी आणि रस्ता चालू पूर्ण होईस्तोपर्यंत तात्काळ पाणी मारून रोलिंग करून लोकांना रहदारीस व्यवस्थित रस्ता करून द्यावा, अन्यथा 8 दिवसात जर नाही झालं तर रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा मानव अधिकार ह्युमन राईटच्या माध्यमातून मी देतोय। सध्या मी दिलीप दत्त बुरसे माजी सभापती मिरज पंचायत समितीचे सभापती असून या रस्त्याला आरग बेडग रस्त्याला एकदम खालच्या पातळीवर रस्त्याचं काम चालू आहे आणि आत्ता सध्या जाणे येण्यास म्हटलं तर पूर्ण लयदारीची अडचण होत आहे। काय ॲक्सिडेंट होत आहेत, धूळ उडत आहे। साईडनं बागा आहेत, त्या बागाच्यावर धूळ उडत, पाणीसुद्धा मारत नाहीत। जे कॉन्ट्रॅक्टर कोण असेल त्यानं ताबडतोब ही आपली व्यवस्था करून द्यावी। नंतर आम्ही रस्ता रोको आंदोलन करून तो रस्ता कशा पद्धतीने होणार आहे ते काम बंद पाडण्यात येईल ही मी ग्वाही देतो। आमच्याबरोबर आमचे मित्र सुरेश पाटील आहेत, ती सुद्धा करायचे बागायतदार आहेत। आमचे सहकारी सगळे आहेत, तरुण बोलते आहेत, हुसेन आहेत, अण्णासाहेब पाटील आहेत। यांच्या वतीनं मी आत्ता ग्वाही देतो। नाही तर ह्या 8 दिवसात रस्ता व्यवस्थित पाणी मारण्यात आणि चांगल्या पद्धतीने हे काम केलं तर आम्ही रस्ता रोक करून रस्ता बंद पाडण्यात येईल। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।